Hello, good morning, friends. Today we shall learn unit second, the human robot. आज आपण युनिट 2 द ह्युमन रोबोट शिकणार आहोत. तर मित्रांनो, रोबोट म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर एक चमत्कारिक असा एक यंत्रमानव डोळ्यांसमोर येतो आणि हा रोबोट आपण टी व्हीवर, मूवीमध्ये, सिनेमामध्ये पाहत असतो. तेव्हा गंमत येते आपल्याला की हा रोबोट कुठलेही काम आपले तो सरळ करू शकतो. असाच एक यंत्रमानव आपण या युनिटमध्ये अभ्यासणार आहोत आणि या यंत्रमानवाची जी स्टोरी आहे ती स्टोरी आपण अभ्यासणार आहोत. तर चला तर मित्रांनो, आपण आता युनिटला सुरुवात करूया. द ह्युमन रोबोट, मानवी यंत्रणा असलेला रोबोट. तर या युनिटमध्ये आपल्याला एक स्टोरी अभ्यासायची आहे. चला तर आपण सुरुवात करूया. मे आय हेल्प यू सर? ग्रीन द शॉर्ट नॅरो आय सेल्समन इनसाइड द सुपर रोबोट्स प्लाझा. एक सेल्समन एका कस्टमरला रिक्वेस्ट करतो, मे आय हेल्प यू सर? मी तुमची काही मदत करू शकतो का? हा एक सेल्समन आहे आणि सुपर रोबोट्स प्लाझा, ज्या प्रकारे आपण शॉपिंग मॉलमध्ये जातो शॉपिंग करण्यासाठी, तर त्या ठिकाणी आपल्याला सेल्समन दिसतात आणि ते सेल्समन आपल्याला इम्प्रेस करतात. तुम्हाला काही घ्यायचं आहे का? काही मदत हवी आहे का? तसाच एक सेल्समन, ठेंगणा असा मनुष्य की त्याचे जे आईज आहे ते नॅरो आहेत, असा एक सेल्समन एका कस्टमरला, एका ग्राहकाला विनंती करतो, मे आय हेल्प यू सर? वेल, प्रेम चोप्रा रिस्पॉन्ड. मग त्या सुपर मार्केटमध्ये आलेला जो कस्टमर आहे त्या कस्टमरचं नाव आहे प्रेम चोप्रा. मग प्रेम चोप्रा रिस्पॉन्स देतो. रिस्पॉन्स मीन्स प्रतिसाद देणे. मग सेल्समनच्या रिक्वेस्टला प्रेम चोप्रा रिस्पॉन्स देतो, आय विश टू परचेस ए रोबोट. मला रोबोट परचेस करण्याची माझी इच्छा आहे. विश म्हणजे इच्छा असणे, परचेस खरेदी करणे, त्याला रोबोट खरेदी करायचा आहे. फॉर हेल्प सर, कंप्लीट द सेल्समन. पुन्हा सेल्समन आपलं वाक्य पूर्ण करतो, फॉर हेल्प सर, काही मदत हवी आहे का तुम्हाला? दॅट इज अवर स्पेशालिटी. तुमच्यासारख्या ग्राहकांची मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे, असं सेल्समन त्याला सांगतो. अजून तो सांगतो, वी मॅन्युफॅक्चर इफिशियंट रोबोट्स फॉर इंडस्ट्री, कन्स्ट्रक्शन कंपनीज, प्लंबिंग अँड क्लिनिंग, केअरटेकर्स. आम्ही या ठिकाणी मॅन्युफॅक्चर मीन्स उत्पादन करणे. आम्ही या ठिकाणी इफिशियंट रोबोट्सचे उत्पादन करतो. इफिशियंट रोबोट्स, इफिशियंट मीन्स कार्यक्षम, अतिशय कार्यक्षम असे रोबोट्स आम्ही या ठिकाणी तयार करतो. आणि आमच्या इथे उत्पादित झालेले हे जे रोबोट्स आहे, हे रोबोट्स वेगवेगळ्या कार्यांमध्ये वापरलेले जातात. जसे की फॉर इंडस्ट्री मीन्स औद्योगिक संस्था, कन्स्ट्रक्शन कंपन्यांचे बांधकाम खात्यामध्ये असे कार्यक्षम रोबोट्स वापरले जातात. प्लंबिंग अँड क्लिनिंग, प्लंबिंग काही पाईप्सचे काम असतील, क्लिनिंग स्वच्छतेचं काम असेल, केअरटेकर्स अशा ठिकाणी हे रोबोट्स वापरले जातात, असं सेल्समन प्रेम चोप्राला सांगतो. दे आर डिझाईन फॉर ओन्ली स्पेशलाइज वर्क. आणि या वेगवेगळ्या कार्यांसाठी आमच्याकडे वेगवेगळी डिझाईन, स्पेशलाइज वर्क, त्यांचं जे वर्क आहे ते वर्क लक्षात घेऊन असे रोबोट्स बनवले जातात. अवर बेस्ट वन्स आर फॉर कन्झ्युमर्स लाईक यू फॉर द होम. पण तुमच्यासारखे काही ग्राहक या ठिकाणी येतात आणि ते दैनंदिन व्यवहार म्हणजेच घरगुती वापरामध्ये जी कामं केली जातात, आपली रोजची कामं, सामान आणणे, टी व्ही अरेंज करणे, बाजारातून काही वस्तू विकत आणणे, अशी घरगुती कामं करण्यासाठी सुद्धा इथं रोबोट्स ॲवेलेबल आहे. ही स्पोक लाईक अ रेकॉर्डेड प्रोग्राम. असं म्हणून सेल्समन आपला जो आवाज आहे तो आवाज
जसे त्याचा आवाज जसा रेकॉर्ड केलेला आहे असा प्रोग्राम त्यामध्ये रेकॉर्ड केलेला आहे असा आवाज त्या सेल्समनचा येतो. मग त्यावर प्रेम चोप्रा काय रिस्पॉन्स करतो बघा, येस दॅट्स व्हॉट आय वॉन्ट. हां, अगदी बरोबर आहे, मला काय हवं आहे हे तुम्हाला कळलेलं आहे. प्रेम चोप्रा स्पोक इन ए बिझनेस लाईक फॅशन. प्रेम चोप्रा अशा आवाजात बोलतो की तो एक बिझनेसमन आहे आणि बिझनेसमन ज्या प्रकारे स्टाईलने बोलतो तसा तो आवाज काढतो. प्लीज कम दिस वे. द सेल्समन लेड हिम थ्रू ए ब्राईटली लीट रिचली कार्पेटेड गॅलरी इन टू ए ह्यूज डोम शेप हॉल ग्लोईंग विथ फ्लोरोसेंट लाईट. मग प्रेम चोप्राचा होकार आल्यावर प्रेम चोप्राला पुन्हा तो मध्ये घेऊन जातो सुपर मार्केटमध्ये आणि त्या ठिकाणी द सेल्समन लेड हिम. सेल्समन लेड मीन्स नेणे. त्याला घेऊन जातो अशा ठिकाणी घेऊन जातो की त्या ठिकाणी फार मोठा ए ह्यूज डॉम. फार ह्यूज मीन्स मोठा विशाल. एका मोठ्या डॉममध्ये घेऊन जातो आणि त्या डॉममध्ये अतिशय ब्राईट असा लाईट आहे. फ्लोरोसेंट लाईट. फ्लोरोसेंट मीन्स ब्राईट. तेजस्वी असा प्रकाश त्या डॉममध्ये प्रेम चोप्राला दिसतो. द राईट कॉर्नर ॲपियर टू बी क्राऊडेड विथ रोबोट्स इन मेटॅलिक सिल्वर इलेक्ट्रिक ब्ल्यू अँड ग्रीन. बघा अशा प्रकारे त्या डॉममध्ये प्रवेश केल्यावर प्रेम चोप्राला एका उजव्या कॉर्नरला एक रोबोट्सची गर्दी जमा झालेली दिसते. तर रोबोट्सच्या गर्दीमध्ये प्रेम चोप्राला असं दिसतं की ती जी रोबोट्स आहे ती रोबोट्स वेगवेगळ्या रंगाची आहेत. जसे की मेटॅलिक सिल्वर, एखादा चंदेरी रंगाचा धातूसारखा एक रंग त्याला दिसतो. इलेक्ट्रिक ब्ल्यू, एक निळ्या रंगाचा विजेसारखा रोबोट त्याला दिसतो. अँड ग्रीन, आणि हिरव्या रंगाचा देखील रोबोट प्रेम चोप्राला दिसतो. समवेअर मूव्हिंग अबाउट ॲज इफ प्रॅक्टिसिंग टू वॉक व्हाईल सम स्टूड स्टील स्विच आउट ऑफ ऑपरेशन. काही रोबोट्स प्रॅक्टिसिंग केलेले आहेत की त्यांना आता काही कंपन्यांमध्ये नेलं जाईल, त्यामुळे ते सज्ज झालेले आहेत. असे रोबोट्स प्रेम चोप्राला पाहायला मिळाले. जस्ट ॲज प्रेम चोप्रा स्टेप ऑन द थ्रीहोल्ड ऑफ द हॉल वन ऑफ द रोबोट स्विफ्टली केम फॉरवर्ड. त्या रोबोटच्या गर्दीने भरलेल्या रोबोट्समधून एक रोबोट्स फॉरवर्ड पुढे येतो आणि प्रेम चोप्रांचं अभिवादन करतो. गुड डे सर, वेलकम टू सुपर रोबोट्स प्लाझा. गुड डे सर, हॅलो सर, गुड डे. आजचा हा जो दिवस आहे हा तुमचा चांगला जावो, अशा प्रकारे तुमचं सुपर रोबोट्स प्लाझामध्ये स्वागत आहे. वी होप युअर व्हिजिट हिअर प्रूव्ज वर्थ फाईल. आम्ही अशी आशा करतो की तुमची ही जी व्हिजिट आहे सुपर रोबोट्स प्लाझाला दिलेली ही तुमची व्हिजिट नक्कीच आशादायक असेल, नक्कीच चांगली असेल अशी आम्ही आशा करतो. द सिल्वर रोबोट सेड इन ए मेटॅलिक व्हॉईस. त्या भरगच्च गर्दीमधून भरलेला एक सिल्वर रोबोट म्हणतो, तो त्याचा मेटॅलिक व्हॉईसमधून बोलतो. बघा ज्या प्रकारे आपला आवाज हा मानवी आवाज आहे तसाच रोबोट्सचा जो आवाज आहे हा आवाज जरा वेगळा असतो. तो आपल्यासारख्या माणसाचा आवाज नसतो, तर तो एक मशीनचा आवाज असतो. मग त्याचा आवाज थोडा मेटॅलिक आहे, धातूसारखा आवाज येतो. ब्रिलियंट असा उद्गार त्याच्या तोंडातनं निघतात. मबल प्रेम चोप्रा समव्हॉट बिविडर्ड. प्रेम चोप्रा समव्हॉट बिविडर्ड. बघा मित्रांनो, प्रेम चोप्रा आता थोडा बिविडर्ड झाला. बिविडर्ड मीन्स टू कन्फ्यूज व्हेरी मच. थोडा कन्फ्यूज झाला. कन्फ्यूज मीन्स गोंधळात पडणे, पझल. प्रेम चोप्रा थोडा गोंधळात पडला, कन्फ्यूज झाला. द सेल्समन गेव ए प्राऊड स्माईल ॲज इफ ही डेड टुवर्ड्स अन आयसोलेटेड रोबोट इन ए मेटॅलिक ब्ल्यू. बघा
प्रेम चोप्रा आता रोबोट्स घेण्यासाठी इच्छा व्यक्त करत आहे. त्यामुळे सेल्समन थोडी प्राऊड स्माईल करतो, थोडा अभिमान वाटतो त्याला आणि स्मितहास्य करतो. आणि हिडेड टुवर्ड्स अन आयसोलेटेड रोबोट इन ए मेटॅलिक ब्ल्यू. आणि एक रोबोट असा आहे की तो आयसोलेटेड म्हणजे सेपरेट फ्रॉम अदर्स. आयसोलेटेड मीन्स सेपरेट फ्रॉम अदर्स. एक रोबोट की तो जरा वेगळा, इतरांपेक्षा वेगळा उभा आहे आणि तो मेटॅलिक ब्ल्यू रंगाचा आहे. तर तो मेटॅलिक ब्ल्यू रंगाचा रोबोट प्रेम चोप्राला आवडतो. सेल्समनला हे कळलं. मग सेल्समन प्रेम चोप्राला म्हणतो, ही सेज दिस वन इज परफेक्टली प्रोग्राम टू फंक्शन इन द हाऊस होल्ड. सेल्समन प्रेम चोप्राला सांगतो की तुम्हाला जो रोबोट हवा आहे अगदी असा परफेक्टली प्रोग्राम असलेला हाऊस होल्ड, की असा रोबोट की तो रोजच्या दैनंदिन व्यवहारातली कामं करणार आणि तुम्हाला हवा आहे अगदी तसा हा रोबोट आहे. अगदी घरगुती व्यवहारामधली तो तुमची रोजची कामं करेल, जसे की क्लिनिंग मीन्स स्वच्छतेची कामं तो करेल. अरेंजिंग, तुमच्या घरी कुठला प्रोग्राम असेल तर तो प्रोग्राम अरेंज करण्याचं काम हा रोबोट तुमच्यासाठी करू शकतो. कलेक्टिंग ग्रॉसरीज फ्रॉम द सुपरमार्केटमधून काही वस्तूंची ने-आण असेल तर ते ने-आण तो करू शकतो. टेंडिंग द लॉन, तुमच्या बागेमध्ये गवत असेल त्या गवताची कापणी, छाटणी, त्याला व्यवस्थित शेप देण्याचं काम हा रोबोट करेल. मेलिंग लेटर्स मेल करायचा असेल तर हा रोबोट करू शकतो. रिलेटिंग युअर प्रोग्राम्स ऑन द टी व्हीवर कुठला प्रोग्राम तुम्हाला रिलेट करायचा असेल तर ते काम हा रोबोट करू शकतो. अँड सिलेक्टिंग न्यूज ऑफ युअर इंटरेस्ट फ्रॉम द पेपर, तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर अशा न्यूज पेपरमधून सिलेक्ट करण्याचं काम हा रोबोट करू शकतो. द सेल्समन पॉज फॉर ब्रेथ, अशा प्रकारे दैनंदिन व्यवहारामध्ये घरगुती वापरातली कामं समजवल्यानंतर सेल्समन थोडा पॉज घेतो. पॉज मीन्स थांबणे, थोडा थांबतो. कशासाठी? फॉर ब्रेथ, थोडा श्वास घेतो. अँड कंटिन्यू, आणि त्याचं बोलणं पुढे सुरूच ठेवतो. ही से ऑल यू नीड इज द रिमोट कंट्रोल मॉनिटर फॉर कमांड. पण तुम्हाला या सर्व कमांड्स देण्यासाठी, या सर्व आज्ञा देण्यासाठी तुम्हाला रिमोट कंट्रोलची आवश्यकता भासणार, असं तो सांगतो. यू मीन सिटिंग ॲट होम आय कॅन कमांड द रोबोट इन द सिटी मार्केट. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मी घरी बसल्या बसल्या रोबोटला कमांड देऊ शकतो आणि तो सिटी मार्केटमधून सुद्धा काही वस्तू आणून देऊ शकतो मला? आस्क प्रेम चोप्रा सेल्समनला प्रश्न विचारतो. इट ऑपरेट्स विदिन ए लिमिटेड रेडियस ऑफ ए किलोमीटर. बाय द वे दिस वन इज कॉल्ड रामसिंग 070. द सेल्समन एक्सप्लेन. मग सेल्समन त्याला उत्तर देतो की तुम्ही जो प्रश्न विचारला आहे हा अगदी योग्य आहे, पण त्याला काही लिमिटेशन्स आहे. लिमिटेशन्स मीन्स मर्यादा. पण त्याला काही मर्यादा आहे. कसल्या मर्यादा? तर काही विशिष्ट ठराविक अंतरावरच हा रोबोट जाऊन काम करू शकतो. रॅडियस मीन्स त्रिज्या. रॅडियस मीन्स ए स्ट्रेट लाईन फ्रॉम द सेंटर. काही विशिष्ट दूर अंतरावरच हा रोबोट काम करू शकतो. बाय द वे धिस वन इज कॉल्ड रामसिंग 070. आणि हा जो रोबोट तुम्ही घरी नेणार आहात या रोबोटचं नाव आहे रामसिंग 070. द सेल्समन एक्सप्लेन. तो सांगतो की या रोबोटला एक विशिष्ट नाव आम्ही दिलेलं आहे आणि या नावानेच तुम्हीसुद्धा त्याला संबोधू शकतात. तर त्याचं नाव आहे रामसिंग 070. प्रेम चोप्रा नॉडेड. अशा प्रकारे प्रेम चोप्रा नॉडेड मीन्स मान हलवणे.
मान हलवतो. द सेल्समन डेमॉन्स्ट्रेटेड द गेट, ग्रीप, मुवमेंट अँड सम प्रोग्राम फंक्शन्स. अशा प्रकारे सेल्समन त्याला समजवतो की तुम्ही जो रोबोट्स घरी नेणार आहेत त्याची गेट मीन्स स्पीड, त्याची गती किती असणार, ग्रीप त्याची पकड किती असणार, मुवमेंट त्याच्या हालचाली कशा असतील, अँड सम प्रोग्राम फंक्शन्स त्याचे कार्य कसे चालणार, असा एक प्रोग्राम त्याला समजवतो. एव्हरीथिंग वॉज वेल ट्यून अँड फिक्स. या सर्व फंक्शन्सचा प्रोग्राम रोबोटमध्ये व्यवस्थित फिक्स केलेला आहे. प्रेम चोप्रा सीम सॅटिस्फाईड विथ द डील. अशा प्रकारे प्रेम चोप्रा आपण केलेली जी डील आहे सेल्समनची, त्या डीलशी सॅटिस्फाईड होतो, समाधान व्यक्त करतो. आय मस्ट टेल यू, लाईक ऑल रोबोट्स अँड ॲडरिंग टू द डिसिप्लिन ऑफ रोबोटिक्स, रामसिंग हॅज अन इनबिल्ट सिस्टीम ऑफ 3 प्रिन्सिपल्स. बघा, सेल्समन अजून एक महत्त्वाची गोष्ट प्रेम चोप्राला सांगतो. आय मस्ट टेल यू, ही सेज आय मस्ट टेल यू, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. लाईक ऑल रोबोट्स, आणि ती सर्व रोबोट्समध्ये कॉमन आहे. ती म्हणजे रोबोटिक्स, यंत्रमानवशास्त्र. हे जे रोबोटिक्स आहे यंत्रमानवशास्त्र, या यंत्रमानवशास्त्रामध्ये काही डिसिप्लिन असतात, काही नियम असतात, तर त्या नियमांचं पालन तुला करावं लागणार. रामसिंग हॅज अन इनबिल्ट सिस्टीम ऑफ 3 प्रिन्सिपल्स. आणि हा जो रोबोट आहे रामसिंग, हा 3 प्रिन्सिपलवर आधारित आहे, म्हणजे 3 नियम त्याला लागू होतात. फर्स्ट, द रोबोट विल ओबे हिज मास्टर. पहिला म्हणजे हा जो रोबोट आहे रामसिंग, हा रोबोट तो आपल्या मालकाच्या, मास्टर मीन्स मालक, हा आपल्या मालकाच्या ओबे मीन्स आज्ञाचं पालन करणार. आपला मालक जो आज्ञा सांगेल त्या आज्ञेचं तो पालन करणार. सेकंड, दुसरी म्हणजे द रोबोट विल नॉट हार्म ह्युमन्स. रोबोट्स कधीही मानवाला नुकसान पोचवणार नाही. हार्म मीन्स नुकसान पोचवणे. सेकंड, अँड द थर्ड, अँड द रोबोट विल नॉट टेक हार्म टू सेल्फ म्हणजे स्वतःला. हा रोबोट स्वतःला त्रास करून घेत नाही, स्वतःला नुकसान पोचवत नाही. बघा, असे 3 प्रिन्सिपल. पहिला म्हणजे तो आपल्या मालकाची आज्ञेचं पालन करणार. दुसरा, तो मानवाला नुकसान पोचवत नाही. आणि तिसरा म्हणजे तो स्वतःला देखील नुकसान पोचवत नाही. प्रेम चोप्रा हर्ड द फर्स्ट प्रिन्सिपल अँड इट इम्प्रेस हिम. बघा, प्रेम चोप्रा पहिलं प्रिन्सिपल ऐकतो, पहिला नियम ऐकतो, तर पहिल्या नियमावरच तो इतका इम्प्रेस होऊन जातो, खुश होऊन जातो. ही डिड नॉट टेक नोटीस ऑफ द अदर 2. दुसऱ्या 2 नियमांकडे प्रेम चोप्रा अजिबात लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो. पहिला नियम त्याला फार आवडतो, तो आपल्या मालकाच्या आज्ञेचं पालन करणार. ही नॉडेड डिलाइटली अँड असाइन द सेल डीड अँड द कॉन्ट्रॅक्ट ऑफ नो मिसयूज ऑफ द रोबोट. अशा प्रकारे रोबोटला घरी नेण्याची इच्छा व्यक्त करतो आणि जी डील त्याने केलेली आहे ती डील, जो कॉन्ट्रॅक्ट, त्या कॉन्ट्रॅक्टवर तो साईन करतो. पण त्या कॉन्ट्रॅक्टवर असं लिहिलेलं आहे, नो मिसयूज ऑफ द रोबोट. रोबोटचा गैरफायदा करणार नाही असा कॉन्ट्रॅक्ट प्रेम चोप्रा साईन करतो. ही हॅड नाऊ गॉट ए सर्वंट अँड अन अकम्प्लाईज. अशा प्रकारे आता रामसिंग 070 आता त्याचा सर्वंट बनलेला आहे आणि तो प्रेम चोप्रा रोबोटचा मालक बनला आहे. अकम्प्लाई मीन्स ए पर्सन who helps someone who is doing something wrong or illegal trade. असा व्यक्ती की तो व्यक्ती त्याच्यासाठी काम करणार, मग ते काम चुकीचं असेल किंवा इल्लिगल असू शकतं. इफ रामसिंग 070 माय रोबोट कॅन शॉप फॉर ग्रोसरीज. जर रामसिंग 070 माझा
सर्वंट बनला तर तो शॉपमध्ये जाऊन माझ्यासाठी ग्रॉसरीज आणू शकतो. नंतर व्हाय नॉट फॉर बेटर थिंग्स लाईक ज्वेल्स. जर तो शॉपमधून आणून रोजच्या व्यवहारातल्या वस्तू जर तो मला आणून देऊ शकतो, तर मग त्यापेक्षा बेटर म्हणजे लाईक ज्वेल्स. ज्वेल्स मीन्स रत्न. ज्वेल्स मीन्स रत्न, आभूषण, सोन्याचे दागिने सुद्धा तो माझ्यासाठी आणून देऊ शकतो. थॉट प्रेम चोप्रा. असा विचार प्रेम चोप्राच्या मनामध्ये आला. इन द मार्केट रोबोट्स कॅरिंग हेवी पॅकेट्स. मग मार्केटमध्ये अवेलेबल असणारे हेवी पॅकेट्स, जड ओझे तो प्रेम चोप्रासाठी आणून देऊ लागू लागला. बाईंग थिएटर तिकीट्स. थिएटरमध्ये एखादा मूव्ही त्याला पाहायचं असेल तर थिएटरची तिकीट्स अवेलेबल करून देऊ लागू लागा. कॅरिंग ग्रॉसरीज टू द कार्स वेअर ए कॉमन साईट बट स्टील स्ट्रेंज अँड अम्युझिंग सर्वंट्स. कारमध्ये असलेल्या काही सामान्य सामानाची ने-आण करून देऊ लागला. राम सिंग 070 वॉज थ्रूली इफिसियंट. अशा प्रकारे अतिशय इफिसियंट कार्यक्षम रोबोटसारखा तो आपल्या मालकाची कामं करून देऊ लागला. विथ ट्रेमेंडस स्पीड अँड ॲक्युरसी. अगदी व्यवस्थित काम करत होता. ट्रेमेंडस स्पीड, अतिशय भव्य अशा स्पीडने, फार अशा मोठ्या स्पीडने, कमी वेळेमध्ये स्पीड, गती, अधिक गतीने अँड ॲक्युरेसी. ॲक्युरेसी मीन्स अगदी परफेक्टनेस, कामामध्ये परफेक्टनेस असा हा रोबोट काम करत होता. ही कलेक्टेड द ग्रॉसरीज इन टू द शॉपिंग ट्रॉली अँड पॉज फॉर द नेक्स्ट कमांड. आपल्या मालकाची कमांड ऐकून तो त्याची कामं करायला लागला. 2 किलोग्राम्स ऑफ मँगोज. 2 किलो मँगो त्याला हवी आहे. ती पण कशी? राईप अँड ज्युसी, परिपक्व आणि रसाळ. राईप म्हणजे पिकलेली, अँड ज्युसी मीन्स रसाळ. कमांडेड प्रेम चोप्रा फ्रॉम ए डिस्टन्स. सीइंग ए ह्यूज पाईल ऑफ मँगोज. एक आंब्यांचा फार मोठा ढीग आणि त्या ढिगामधून पिकलेली आणि रसाळ अशी असलेली मँगोज गोळा करून आणणं ही प्रेम चोप्राची कमांड आहे. तर इन नो टाईम रामसिंग 070 हॅड सिलेक्टेड द बेस्ट वन्स. अगदी कमी वेळामध्ये रामसिंग 070 अशी आंबे सिलेक्ट करतो की ती आंबे आपल्या मालकाला हवी आहेत. म्हणजे कशी? राईप अँड ज्युसी. पे ॲट द कॅश काउंटर. प्रेम चोप्रा स्पोक इन टू द कमांडर. अशा प्रकारे प्रेम चोप्रा त्याला कमांड्स करतो की तू आपण घेतलेल्या वस्तूचं पेमेंट कॅश काउंटरवर कर. अशा प्रकारे तो त्याला आज्ञा करतो आणि मग रामसिंग 070 आपल्या मालकाच्या आज्ञेचं पालन करतो.